संगमनेर शहराच्या विकासाकरिता रेल्वेची आवश्यकता आहे. पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे रेल्वे होण्यासाठी आपण सर्वात पुढे उभं राहून त्या मागणीला पाठिंबा देऊ, असं स्पष्ट करत रेल्वेसाठी केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाही, त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासनाच्या पातळीवर एकत्र प्रयत्न आवश्यक असतात, असे प्रखर मत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं. संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम दिघे होते, तर गणपत दिघे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मारुती मेंगाळ, तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, सरपंच सविता शिंदे, आरपीआय तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, प्रभाकर गुळवे, राहुल दिघे, अरुण शिंदे, एसपी आहेर, गोरख पाळुंज, किशोर वाघमारे, रोहित चौधरी, भैया मोरे, पप्पू गाडे, सचिन शिंदे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. संगमनेरच्या रेल्वेच्या प्रश्नावरही डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका मांडली. शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न झाले, त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक व रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द डॉ. विखे पाटील यांनी याप्रसंगी दिला. मागील वर्षी आदिवासी समाज बांधवांना दिलेल्या शब्दांची पूर्तता केली. पुढील वर्षी कार्यक्रमाला येण्यापूर्वी वेडूआळी सभामंडपाचे काम पूर्ण झालेले असेल, असा शब्दही त्यांनी याप्रसंगी आदिवासी बांधवांना दिला. आदिवासी समाजाने विखे पाटील परिवारावर गेल्या 40 वर्षांपासून दाखवलेलं प्रेम आणि विश्वास ही आमच्यासाठी केवळ राजकीय ताकद नसून मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून तो मार्गी लावण्यासाठी आम्ही तत्परतेनं काम करत राहू. पद, मंत्रीपद किंवा राजकीय जबाबदाऱ्या येतात जातात, मात्र केलेली कामे अनेक वर्ष लोकांच्या लक्षात राहतात. त्यामुळे काम हीच आमची खरी ओळख असल्याचं डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितलं. नाही तेही आणलं आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये नुसतं शब्दावर राजकारण होत नाही, शब्दपूर्तीचं राजकारण होतं. आणि शब्दपूर्ती करण्यामध्ये मी आज या व्यासपीठावरून आवर्जून सांगतो की जे 3 दिवसापूर्वी रेल्वेसाठी आंदोलन केलं गेलं, आमचा त्या रेल्वेला कुठलाही विरोध नाही. उलट जर ते काम होणार असेल आणि संगमनेर मार्गे जर रेल्वे जाणार असेल तर सुजय विखे सगळ्यात पुढे उभं राहून त्या गोष्टीचा पाठिंबा देतो, हे पण तुम्हाला सांगतो. पण यामध्ये राजकारण करून, यामध्ये आंदोलन करून, आरोप प्रत्यारोप करून काही साध्य होणार नाही. यामध्ये एकत्रितपणे काम केलं पाहिजे. रेल्वे संगमनेरून गेली पाहिजे, आनंदाची गोष्ट. संगमनेरचा विकास झाला पाहिजे, आनंदाची गोष्ट. आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री पवारताई असतील, या महायुतीचं सरकार हे ठामपणे संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामधूनच मी स्वतः शब्द देतो, आम्ही पुढे रेल्वे पळून आम्हाला घेऊन जायची नाही. आमच्याकडे रेल्वे आली, स्टेशन आलं, रेल्वे पण आल्या, विमानतळ पण आलं, विमानं आले, फक्त समुद्र नसल्यामुळे जहाज आपण आणू शकलो नाही. त्यासाठी आम्हाला कधी रस्त्यावर उतरावं लागलंच नाही. आम्ही रस्त्यावर न उतरता विमानतळ आलं, आम्ही रस्त्यावर न उतरता रेल्वे स्टेशन आणलं. त्याच्यासाठी जिद्द लागते आणि जिद्दीने काम केलं तर सगळ्या गोष्टी येतील. तर जसं रेल्वे स्टेशन शिर्डीला आलं, तेवढ्याच जिद्दीने आपण संगमनेरला देखील रेल्वे स्टेशन आणणार, हा शब्द मी या जनतेच्या पुढे आज देतो. आणि यामध्ये मला श्रेय अजिबात नको, यामध्ये अजिबात कुठलं श्रेय घेण्यात मजा नाही. अगोदर मला हे जाणीव होते की आपण कुठेतरी निवडणूक लढून एखादं पद मिळवलं पाहिजे. हे मी जेव्हा खासदार झालो किंवा खासदार होण्यापूर्वीची अपेक्षा होती. पण आज विधानसभा झाल्यानंतर या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने, या आदिवासी समाज आमच्या बांधवांच्या आशीर्वादाने, सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपण किती आमदार केले. नवीन नवीन मुलं, सर्वसामान्य घरातले मुलं हे आज या मतदारसंघामध्ये आमदार होऊ शकले. ही कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची पुण्याई आम्हाला लाभली. आणि त्या पुण्याईच्या आधारावर आमचा परिवार हे सातत्याने काम करतो की आता आमदार बनवण्यामध्ये आपल्या एकट्या जिल्ह्यामध्ये आता 18 आमदार झालेत.
एक आमदार तर मी मणक्यात आजार घेऊन हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तिथं बसल्या बसल्या करून टाकला. पदामध्ये रस नाही. पद येतात जातात, लोक ओळख ठेवतात नाही ठेवत, मंत्रीपद येतात जातात, पण जे काम आपण करतो ते पुढचे 50 वर्ष लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून कामानेच आपली ओळख आहे, कामानेच विखे पाटील परिवाराची ओळख निर्माण केली. आणि या भागामध्ये, या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज बांधवांचं काम केल्यावरच आपण परत मतदान मागण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ. हा शब्द सुजय विखेचा तुम्हाला आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. दरवर्षी हा कार्यक्रम मी घेऊन ठेवलेला आहे. मी कुठे जरी असलो, मी परदेशात होतो, पण फक्त जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी खास विमान करून परत या कार्यक्रमाला आलो, कारण की हा कार्यक्रम सुटता कामा नये. आणि म्हणून माझ्या प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक सरपंचांना विनंती आहे की तुम्ही समाजामध्ये जा. समाजाचा वापर फक्त मतदानापुरतं नको, समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आणि छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला फक्त प्रश्न मांडायचे, तुम्हाला कोणाला पैसा द्यायचा, पैशाची काळजी करू नका. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. परमेश्वरांनी भरपूर दिलंय. एखादी बादली आदिवासी समाजासाठी गेली तर काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. पण निदान ते प्रश्न जाणून घेणं, समाजामध्ये जाऊन त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख जाणून घेणं आणि ते दुःख जाणून घेऊन आपण हे स्वप्न पाहिलं पाहिजे की आज आदिवासी समाज बांधवांच्या अनेक जमिनी बळकावण्याच्या तक्रारींबाबत प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले जात आहे. आदिवासी समाजाच्या पारंपरिक वनहक्कांशी संबंधित जमिनींच्या नोंदी, स्वतंत्र सातबारा उतारा, गाव नमुना यांसारख्या प्रश्नांवरती शासनानं घेतलेल्या निर्णयांचा लाभ त्यांना मिळत आहे. परंतु अद्यापही त्यांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून आदिवासी समाज बांधवांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधणार असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं. अडचणी प्रश्न असतील, दादांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली दादा तर सोडवणारच आहे. पण दादांनी सूचना दिल्यानंतर निश्चित संगमनेर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील सुद्धा प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. आमचे मित्र मारुतीराव मेंगळे यांनी मागच्या वर्षी अकोल्यात कार्यक्रम घेतला. मागच्या वर्षी या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी मागणी केली होती 9 ऑगस्ट हा आदिवासी जागतिक आदिवासी दिन आहे, परंतु या दिवशी आम्हाला शासकीय सुट्टी नसती. तर निश्चितच मारुतीरावांचा आता आग्रह आहे, तर निश्चित माझ्यावरती जबाबदारी आहे. मी तो प्रयत्न करीलच. येणाऱ्या पुढील अधिवेशनामध्ये हा प्रश्न, आदिवासी बांधवांचा प्रश्न सभागृहामध्ये मांडून सरकारचं लक्ष वेधून 9 ऑगस्टला कशा पद्धतीने शासकीय सुट्टी जाहीर करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. परंतु या निमित्तानं आपल्याला आव्हान बी राहील. सचिन असेल, पप्पू असेल, चांगलं काम करतायत. त्यांनी सुद्धा इथं जे आदिवासी समाजातील छोटे मोठे प्रश्न असतील यासाठी सुद्धा कार्यक्रमानिमित्ताने आपण मिरवणूक करतो. हा उत्सव साजरा झालाच पाहिजे, हा आपला अधिकार आहे. परंतु खरा आनंद ज्यावेळेस त्यांचे सर्व प्रश्न निकाली निघतील, प्रश्न मार्गी लागतील, त्यावेळेस होईल असं मला या निमित्ताने वाटतं. आजचा खूप चांगला कार्यक्रम पप्पू आणि सचिननी केलाय, त्यामुळे मी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. असंच तुमचं आदिवासी बांधवांवरील प्रेम असंच पुढे राहून द्या, या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.